नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना होळी व रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. लगेचच सण येतात, लगेचच दिवस जातात. कसं जातात काय जातात ते काही समजतच नाही. होळी पण आली बघा आणि होळी गेली सुद्धा. होळीचा सण रंग खेळायची मजा लहानपणीच असते नाही का. आम्ही तर गावाला पण नाही गेलो, इथेच आहोत. गावाकडे गेल्यावर सुद्धा छान वाटते. आपले लोक असतात, आपल्या लोकांच्या मधात सण साजरा करण्यामध्ये एक वेगळाच उत्साह असते. पण इथे आम्ही दोघंच आहे. पण काय करायचं, जिथे आपण राहतो तेच आपलं घर. मग आपण कुठेही असो तिथेच सगळे सण त्योहार, आनंदाचे दुःखाचे वाईट चांगले सगळे क्षण आपण तिथेच अनुभव घेतो. तर तेच आपलं घर. रुद्रांशनी तर मस्त अशी छान पिचकारी घेतली आणि पहिल्यांदाच एवढी महाग पिचकारी त्याला मिळाली. नाहीतर 50-60 रुपयापर्यंतच आम्ही घेत होतो. आणि ह्यावेळेस तो स्वतः गेला दुकानामध्ये आणि त्याची जिद्दपणा केला. तर मग घ्यावंच लागलं. मुलांच्या आनंदासाठी त्यांचे हट्ट तर पूर्ण करावे लागतात आणि तो खूप खुश आहे. आणि आणलं त्या दिवशीपासून रात्रंदिवस चालू आहे त्याचं पिचकाऱ्या खेळणं, उडवणं पाणी. सण म्हटलं तर गोडधोड पदार्थ केलेच जातात आणि होळी, दिवाळी, दसरा तर हे आपले मोठेच सण आहेत. पण आमच्या इथे ना तेलकट पदार्थ खात नाही. हे वडे करते मी फक्त एकच पदार्थ. आणि मला पण एवढं तेलकट आता आवडत नाही. आणि परिवार सोबत असेल, जास्त लोक. आपली मुगाची डाळ छान अशी स्वच्छ धुवून झाली, पाणी गळायला ठेवलं आणि साल काढायची काही गरज नाही. साल असेल तरी सुद्धा टेस्टी लागतात आणि छान असे कुरकुरीत क्रंची लागतात वडे. अगोदर मी साल काढायची, माझी आई पण साल काढायची, नंतर नाही काढत आम्ही तेव्हापासून. खूप छान लागतात वडे. आणि स्पेशल मुगाच्या डाळीचे वडे, सगळ्यांना आवडणारे. ताट धुवून ठेवली पाणी गळायला, तोपर्यंत मी बाकीची तयारी आहे ती करते. कांदे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वगैरे चिरून घेते. होळी म्हटलं तर मोठा सण आहे. आमच्या भागामध्ये ना होळीला सुद्धा वेगवेगळे पदार्थ केले जातात. चांगले 4-5 आयटम तरी केले जातात आणि मस्त चमचमीत पदार्थ, तेवढीच मजा असते. इथे पण मजाच आहे, मजा आहे असं नाही, पण खाणारे सुद्धा पाहिजे. आपण बनवलं तर आता हे वडेच तर 2-3 दिवस राहणार, कारण ना रुद्रांच्या पप्पाला तेलकट आवडत नाही आणि ते काही खात नाही. जास्त खाल्ले तर 1-2 एवढंच आहे याच्यामध्ये. आणि इथे वडे बनवायला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कोवड्या आहेत त्याच्यामुळे जास्त घेतल्या हिरव्या मिरच्या. भरपूर अशा कोथिंबीर आहे, लसणाचा पाला आणि कांदे घेतलेले आहेत. कढीपत्ता पण आहे. कढीपत्ता इथे सहजासहजी मिळत नाही, त्याच्यामुळे सुकलेला होता, थोडंसं पाण्यात घालून ठेवली. थोडासा सॉफ्ट येईल. एकदम सुकला पण नव्हता, थोडासा असा नरम झाला होता. पाण्यामध्ये घालून ठेवला, जो मी आता वापरणार आहे. आणि ही आहे आपली डाळ, पाणी गळलेलं आहे. आता आपण बनवणार आहोत वडे. बंद करा पीठ. इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ अर्धा आणि गव्हाचं पीठ अर्धा. तिखट, मीठ, हळद हे सगळे चवीपुरता. कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या. कोथिंबीर भरपूर घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या चवीनुसार. कांदा पण भरपूर घेतलेला आहे आणि थोडंसं सोप टाकायचं. छान लागतात वड्यांची टेस्ट खूप छान येते. सगळं पीठ वगैरे मी मिक्स करून घेते आणि जसे आपल्याला गोळे बनतील तशा पद्धतीने भिजवून घ्यायचं. पाणी टाकायची तर गरज नाही लागत. छान असे पातळ पातळ थापून घ्यायचे वडे, म्हणजे छान लागतात. बरेच दिवस झाले मी हरभरा डाळीचे वडे नाही बनवले. नेहमी मुगाच्याच डाळीचे वडे असतात आमच्याकडे ना. हरभऱ्याच्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे, लाकडूच्या डाळीचे, उडदाच्या डाळीचे वडे बनवतात. आणि ही साल असलेली मुगाची डाळ आहे. बिना सालीच्या मुगाच्या डाळीचे नाही बनवत, ह्याच मुगाच्या डाळीचे बनवतात. खिचडी वगैरे पण छान लागते ह्या डाळीची, आम्ही करतो. इकडे एका साईडला भात पण थोडासा ठेवली, कारण वरण आहे सकाळची, त्याच्यामुळे मी करणार नाही वरण. आता नैवेद्य फक्त भात आणि वड्यांचंच टाकणार. भाजी पण आहे आणि वरण पण आहे. मग हे तेलकट असं खावं ना तर मग अजिबात जेवायची इच्छा राहत नाही, त्याच्यामुळे थोडंसंच भात ठेवले मी.
असं एखाद्या पॉलिथिनवर, नाही तर पडसाच्या पान, आम्ही गावाला तर पडसाच्या पानावरच वडे थापत होतो. इझिली भेटतात पडसाचे पानं आमच्याकडे. आणि असे आपण कशावर पण असे थापले ना तर छान असे पातळ पातळ वडे होतात. हातावर पण थापू शकतो, असं नाही की आपण असं करायचं तसं करायचं, पण मला आवडते पानावर किंवा असं पॉलिथिनवर छान असे वडे पातळ पातळ थापले जातात आणि कुरकुरीत सुद्धा होतात. आता प्रत्येकाची चॉईस, पण आम्ही असंच करतो. तळायला रेडी आहेत. आधी जसं थापून ठेवलं तर पटपट तेलामध्ये एका सोबत टाकायला बरं पडते आणि सोबत तळले जातात. झाले बघा आपले वडे. 3 तारीख धुलिवंदनची सकाळ बघा. सूर्योदय किती वेगळा भासतो इतर दिवसांपेक्षा. एकदम प्रखर तेजस्वी सूर्याचा प्रकाश दिसतो आणि सूतक काल ग्रहणाचा चालू झाला आहे, त्याच्यामुळे असेल कदाचित. एकदम डोळ्यांनी बघितलं तर वेगळाच वाट अन्वी जा जा. यांची बघा रंगखेळ्यांची मजा. रुद्रांश तर सकाळीच उठला होता 5 वाजता. मग त्याला म्हटलं की अंधार आहे, दिवस अजून निघाला नाही, झोप. तर झोपला आणि तो 7:30 वाजता उठला आणि उठल्या रस वगैरे करायला लावली. त्याला काय खातेस का म्हटलं तर तो काही खाल्लं नाही त्याने आणि निघाला पिचकारी घेऊन रंग खेळायला. आणि लहानपणीचे दिवस किती मस्त असतात. तर हीच ती पिचकारी रुद्रांशने घेतली आहे. किंग कोहलीचं चित्र आहे, तर त्याच्यामुळेच असेल कदाचित. 650ला एवढी महाग पिचकारी मी पहिल्यांदाच घेतली रुद्रांशला. आणि आता किती दिवस टिकवते बघू. खेळून झालं की ठेवून देणार. आणि मस्त रंग खेळले. तसं तर यांचं होळीच्या 2 दिवसाआधीपासूनच खेळायचं चालू आहे. ज्या दिवशीपासून याने पिचकारी आणल्या ना त्या दिवशीपासून याच्या रात्री इकारी चालू आहे. कोणाच्या अंगावर टाकेल, अंगणात टाकेल, झाडांवर टाकेल, पण त्याचं चालू आहे पाणी खेळणं. आज रंग वगैरे टाकून दिलं होतं पाण्यामध्ये गुलाबी आणि मस्त खेळायला लागले मुलं. यांनी मस्त मनसोक्त खेळून घेतलं. मग बाहेरचे मुलं आले, त्यांनी तर रुद्रांशला काळा निळा काय कलर लावला होता, हिरवा, आणि तो काही निघत नव्हता बाबा लवकर. 4-5 वेळे मी त्याला साबण वगैरे लावून दिलं, तेव्हा कुठे निघाला. तरी रुद्रांशचे दातही गुलाबी झाले होते, डोळे पण. असा रंग बेरंग करून दिलं होतं मुलांनी. असा खेळला यांनी होळीचा रंग.